भाज्या महागलेल्या आहेत आणि त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे। वाढत्या उन्हाचा भाजी पिकांना फटका बसलाय। उन्हामुळे भाजीपाला महागलेला आहे। कोथिंबीरची जुडी 80 ते 90 रुपयांवर गेलेली आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत्या उन्हाचा फटका आता थेट भाज्यांच्या किमतीवर पाहायला मिळतोय। 30 ते 40 रुपयांना मिळणारी कोथिंबीर आता थेट 80 ते 90 रुपयांवर पोहोचली असून टोमॅटो, फरसबी, भेंडी, वांगी यांच्या दरामध्ये देखील 20 ते 30 रुपयांची वाढ झालेली असून सर्वसामान्य गृहिणींना याचा मोठा फटका बसतोय। ठाण्यातील भाजी मंडईतून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। राज्यात सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढत आहे आणि याचाच मोठा फटका भाजी उत्पादनावरती पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात भाज्यांचे दर आता वाढलेले आहेत। काकडी असेल, गाजर असेल, कोथिंबीर असेल, परत दोडका असेल, वांगी असतील, शिमला मिरची असेल, या सर्वांचेच भाव जे आहे ते वाढलेलेच आहे। यापूर्वी जी 30 ते 40 रुपयांना मिळणारी कोथिंबीर जी आहे ती आता थेट 80 ते 90 रुपयांना मिळत आहे आणि मोठा फटका या उन्हाचा तडाख्याचा आता या भाजी उत्पादनावरती देखील मिळत आहे। तर हे जे टमाटे आपण पाहत आहोत ते यापूर्वी 40 ते 50 रुपये किलोने जे आहे ते मिळत ते आता थेट 90 ते 100 रुपयांना मिळत आहे आणि याचा मोठा फटका जो आहे तो भाजी विक्रेता असेल किंवा सर्वसामान्य गृहिणींना जो आहे तो पाहायला खिशाला बसत आहे। माझ्यासोबत या ताई आहेत। ताई, काय सांगाल, यापूर्वी हे टमाटे कितीला मिळायचे ना आता नेमके काय दर त्याचे? 4 दिवस झाले, 10-15 दिवस झाले वाढलेला आहे भाव। किती रुपये भाव झाला नेमका आता? आता 50 रुपये 40 रुपये नाही, 50-60 आहे। चांगले टोमॅटोचे भाव आहे। ते नरम पडणेवाले असेल ना ते कमी भाव आहे, ते नाही आम्ही आणत। चांगले टोमॅटो क्यों काय नरम होतो ना, मग ग्राहकला भाव नेमके किती होता, किती होते, किती दराने नेमके वाढत चालले भाव? रोज 100 रुपये झाली पुढे वाढतो भाव। काय करणार? काय महिला वगैरे खरेदी करायला काही येतात की काय फरक सर्व येतात, महिला पण येतात, माणसं पण येतात, सर्व लोक येतात। काय फरक बसतो का? पण फटके बसतो का? फटकन आता महाग आहे तर मग लोक कमी घेणार आहे ना, कोणाला पण कमी भावाने पाहिजे ना। आता कोणाकडे पैसे आहे जास्ती,